माझं पूर्ण नाव सदानंद गोविंद फडके, नंदू फडके नावाने परिचित. ॲडव्होकेट. हो, व्यवसाय आणि वकील आहे. ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन 2019च्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आपण सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. रोहन न्यायाधीश यांनी हा गौरव सोहळा आयोजित केलेला आहे. या गौरव सोहळ्यात पुनश्च हार्दिक स्वागत. मला सर एक प्रश्न विचारायचा आहे आपल्याला की सायबर क्राईमबद्दल आपल्याला काय माहिती आहे? काय माहिती आहे? भरपूर माहिती आहे ना. काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला नेमकी काय पाहिजे? प्रश्नांचं क्रायटेरिया दिलेलं आहे. मला फक्त 3-4 प्रश्न विचारायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे की बघा, मला म्हणाल तर एकूण गुन्हे त्या अर्थाने 3 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये घेता येतील. एक शारीरिक, म्हणजे शारीरिक इजा. दुसरे मानसिक, त्या मानसिकमध्ये मेंटल क्रुएल्टी, मेंटल टॉर्चर हा प्रकार येतो. आणि तिसरा जो आहे हा सायबर क्राईम, हा आता वेगळा काढावा लागेल. सायबर क्राईममध्ये तुम्हाला फिजिकल इंजुरी कधीच होत नसते, पण मेंटल टॉर्चर होऊ शकतं आणि थेफ्टही होऊ शकते. अदरवाईज इंडियन पिनल कोडमध्ये जी थेफ्ट सांगितली, डॅकोइटी सांगितली, त्या ठिकाणी कुठेतरी प्रेझेन्स ऑफ ॲक्यूज विथ द वेपन इज रिक्वायर्ड. बट इन सायबर क्राईम only just with the help of internet and the PC or computer, he can wash away your whole balance of the life. Secondly, some people may defame your image by publishing some notorious contents in respect about your career or character. So even defamation can be covered in cyber laws. रोहन न्यायाधीश यांच्या DTF आणि GCCH याबद्दल आपल्याला माहिती असेल तर आम्हाला सांगा. This is the need of a time. In changing society, the nature of the offenses, they are also changing. Even a person who is sitting in Nigeria can take out your balance. The need of the society is that there must be 24/7 service. It should be provided by Home Ministry of India and Home Ministry of Maharashtra. Suppose for a moment if someone is taking away your money with the help of some password of your credit card or debit card, you are getting your alerts. You have to call immediately to that particular department so that immediately they can trace it out. Every movement is very much important, and for that purpose at present it is the need of the society to have such type of services. या कामाबद्दल गौरव सोहळा कुठेही आयोजित केलेला नसतो, तर आज हा गौरव सोहळा आयोजित केलेला आहे, तो खरंच गरजेचा आहे का? येस. ज्याप्रमाणे आपण लहान मूल असतं सर, त्या लहान मुलांनी समजा लहान चालला, 2 पावलं टाकली तरी आपण त्याचं कौतुक करतो, अरे वा 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 वा, का तर तो अजूनही चालायला पाहिजे. तसं आता त्या अर्थाने आपण विकसनशील अवस्थेमध्ये आहोत डिजिटल इंडियामध्ये, आणि त्यामुळे यात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांचं असं कौतुक केलं वा वा वा, तर असे अनेक जण पुढे येतील, आणि म्हणून हा गौरव सोहळा आवश्यक आहे. ओके, धन्यवाद.